राजयोग फड़जी सेवा की तरफ से मोटिवेशन। सपने देखो, मेहनत करो और खुद पर विश्वास रखो। सफलता तुम्हारे कदम चूमे। यदि तुम्हारे अंदर खुद को बदलने की ताकत नहीं है तो तुम्हारा कोई अधिकार नहीं है कि तुम भगवान या भाग्य को दोष दो। संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते। येड्या गाबड्याच्या वाट्याला संकट येतच नाही ना, आणि संकट येतात म्हणजे तुम्हाला संपवाय नाही, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला, अरे तुम्ही कोण आहात हे सांगायला संकट येतात। जेव्हा कुणाच्या पण वाट्याला संकट येत नाही, जेव्हा त्याच्याच वाट्याला संकट येतो ज्याची ती लायकी असते। ज्याची लायकीच नाही त्याच्या वाट्याला संकट जातच नाही रे, संकट त्याचं तोंडच बघत नाही। असा आलायस ना, असाच जायचंय तुला। आणि ज्याच्या आयुष्यात सदैव संघर्ष आहेत ना, हीच माणसं आयुष्याची यशोगाथा लिहितात। एक लक्षात घ्या, ज्या पोरांना आपल्या बापाच्या कष्टाची जाणीव आहे आणि आईच्या कष्टाचं महत्व माहित आहेत ना, ती पोरं कधीही वाईट वळणाला जात नाहीत, कारण त्या पोराला कळतं आपला बाप आपल्यासाठी रात्रीचा दिवस करतोय। हे ज्या पोराला कळतं ना, ती पोरं कधी वाईट वळणावर जात नाहीत, हे सदैव लक्षात घ्या। पोरं हुशार आहेत, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात। आदर्श हे सांगून नाही निर्माण होत, आदर्श हे वागून निर्माण होतात। आम्हाला या पोरांच्या समोर आदर्श ठेवावे लागतील, आम्ही असं वागतो। राजांनो, तुम्ही पण असं वागलं पाहिजे। कधीतरी वर्तमानपत्रातला अग्रलेख आवडला, पोरांना वाचून दाखवा। राजा, तू हे वर्तमानपत्र वाचतो का? तू हे पेपर वाचतो का? तू हे पुस्तक वाचलंय का? कधीतरी पोरांना चांगल्या चित्रपटांना घेऊन जा, चांगल्या नाटकांना घेऊन जा, कधीतरी पोरांना चांगली पुस्तकं भेट द्या, चांगल्या माणसांसोबत त्यांच्या गाठी बिटी घालून आणि द्या। ज्या लेकरांना मायबापाच्या कष्टाची जाणीव असते ते पोरग कधीच वाईट मार्गाला जाऊ शकत नाही। म्हणून आयुष्यात असा मार्ग निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आई वडिलांच्या संस्कारावर बोट नाही उचलला पाहिजे, कारण चुका लेकरांकडून होतात आणि आरोप आई वडिलांच्या संस्कारावर केले जातो। भूक लागली म्हणून माणूस भाकरीऐवजी पैसा खात नाही, आणि जास्त पैसा असला म्हणून माणूस क्षमतेपेक्षा जास्त जेवूही शकत नाही। म्हणून मित्रांनो, पैशाला एक मर्यादेपर्यंत स्थान द्या आणि माणसं जपायला शिका गड्या, कारण माणूस मेल्याच्या नंतर पैसा येत नसतो, तर माणूस उचलायला माणूसच येत असतो। आपको लगने लगे कि आपका सपना इतना बड़ा और अलग क्यों है, तो समझ लेना आपने सपने को नहीं बल्कि सपने ने आपको चुना है। किसी इंसान की नहीं होती, जरूरत की होती है। जरूरत खत्म, इज्जत खत्म, यही दुनिया का सच है। राजयोग जगारामजी फड या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।